ह्या वर्षी पाऊस पण खूप जास्त पडत होता बरं का आणि ह्या वर्षीची थंडी सुद्धा खूप भयंकर आहे आणि पहाटे पहाटे ना झोप जी लागते ना त्याच्यानंतर ना अंथरुणातून उठूच वाटत नाही कारण एवढं गार पडलेलं असतं बाहेर. तरी पण ना बेलाच्या आवाजाने मी उठले कारण ती खिडकीमध्ये बसून ना झाडं तोडत होते. म्हटलं आता झोपायला नको, मग बाकीची कामं आवरायला घेतले आणि आजकाल ना मी बाकीची कामं म्हणजे जसे की भांडे वगैरे असतात रात्रीचे ते रात्रीच क्लीन करून झोपते, त्याच्यामुळे मला सकाळी कामं पडत नाहीत. अंघोळीला पाणी गरम करायला ठेवलं, वेळ होता तोपर्यंत म्हटलं की छान असं फेस पॅक लावावं. त्याच्यानंतर पाणी गरम झालं होतं, मस्त अशी अंघोळ करून घेतली आणि त्यानंतर मग बाकीचं काम आवरायला आले. सकाळी जे चहा नाश्ता केला होता त्याची भांडी घासायची पडले होते आणि जोपर्यंत किचन स्वच्छ नाही तोपर्यंत मला बाकीचं काहीच काम करूशी वाटत नाही. आणि हो, एक मला ना त्या मुलींचं खूप कौतुक करावंसं वाटतं ज्या मुलींना नेहमीसाठी म्हणजे कॉलेजसाठी म्हणा किंवा जॉबसाठी म्हणा परिवारापासून वेगळं राहतात, हॉस्टेलला राहतात किंवा पीजी मध्ये राहतात आणि स्वतः स्वतः सगळ्या गोष्टी करत असतात. त्यांचं खूप कौतुक करावंसं वाटतं मला, कारण प्रकाश ना 10-15 दिवसासाठी कामानिमित्त बाहेर जातो ना, तर आम्ही एक 10-15 दिवस आरामात राहू शकते. पण असं वर्षभर जर का राहायचं असेल घरापासून लांब तर मी ते माझ्याकडून ते नाही होणार बरं का. आता तुमच्यापैकी बरेच जण ना कामासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा घरापासून दूर राहत असेल तर तुमचा एक्सपिरियन्स नक्की माझ्यासोबत शेअर करा. बाय बाय.